नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के गिट्टीकरण इलाके में पुलिस ने रात को पेट्रोलिंग के दौरान चोरी के आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों से गहराई से पूछताछ करने के बाद उन्होंने बताया कि उन्होंने कुल 11 घरों में चोरी की थी, जिसमें से कुल 7,18,500 रुपयों का माल पुलिस ने बरामद किया है। टीम सोबत गोरेवाडा परिसर पेट्रोलिंग करत होतो। त्या दरम्यान आम्हाला काही संशयास्पद स्थितीमध्ये 3 इसम मिळून आले मोपेड गाडीवरती। त्यांच्याकडे आम्ही अधिक विचारपूस केली, त्यांच्याकडे झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे काही मोबाईल आणि गाडी जी मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड तपासले असता त्यांच्यापैकी एक मोबाईल जो आहे तो पोलीस स्टेशन गिट्टीकरण अपराध क्रमांक 495/24 पुण्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल होता। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली, सखोल तपास केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांनी दिनांक 22 जून 2024 रोजी वीरचक्र कॉलनी फ्रेंड्स कॉलनी जवळ या ठिकाणी घरफोडी केली होती। एक सरोजनी सुरेश सिंग यांचं ते घर होतं। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल आहे आणि गेल्या जून महिन्यापासून तर आतापर्यंत फ्रेंड्स कॉलनी परिसरामध्ये सातत्याने घरफोडीच्या घटना होत होत्या। वरिष्ठांनी च्या सूचनेवरून आम्ही सातत्याने त्या उघड आणण्यासाठी प्रयत्नशील होतो। त्या दरम्यान आम्ही जो तपास केला आणि त्याचे काही फुटेजेस मिळाले त्या बेसिसवरती आम्ही या आरोपींकडे विचारपूस केली। हे जे आरोपी आहे पकडले होते त्यांचं नाव आहे रोहित बंडू उके, राहणार बेझनबाग, हर्षल उर्फ दादू मोहनलाल गजबीये, राहणार लुंबिननगर, आणि प्रियांशु उर्फ बाबी रवी छेत्री, लुंबिननगर। सर्व आरोपींकडे जेव्हा विचारपूस केली त्यांनी काही आरोपींना आयडेंटिफाय केलं, ज्यापैकी ज्या आरोपींना आयडेंटिफाय केलं ते आहे अभिजित उर्फ अभि नितीन नितनवरे, राहणार गौतम नगर, आणि विशाल सुरेश प्रसाद, राहणार जरीपटका। या लोकांचा आम्ही शोध घेऊन त्यांना जेव्हा अटक केली त्यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत एकूण 11 घरफोडी पोलीस स्टेशन गिट्टीकरण हद्दीतील ज्या फ्रेंड्स कॉलनी परिसर आणि इतर परिसरातील घरफोडी झाल्या त्यापैकी आम्ही आतापर्यंत एकूण 11 घरफोड्या उघड केलेल्या आहे, ज्याच्यात त्यांच्या आरोपींकडनं आम्ही आतापर्यंत एकूण 7,11,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यात सोने चांदीचे दागिने आणि आरोपींनी गुन्ह्यात पडले वाहनं आणि चोरी केलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे।